नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. ही म्हण, ही उक्ती, ही कविता तुम्ही ऐकलेली असेल. पण घर बांधताना नेमकी जागा कशी घ्यायची असते, त्या जागेचे उतारे किंवा एने आहे का, बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात. तर याच प्रश्नांची चर्चा करणार आहोत आपण सुभाष ज्ञानदेव चव्हाण सर, ज्यांनी माढा, बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी असा आपला डेव्हलपर्स क्षेत्रातला प्रवास केलेला आहे. तर जागा कशी घ्यायची असती, त्याचे कागदपत्र कसे तयार करायचे असतात, जागा निवडताना नेमक्या कोणकोणत्या बाबी विचारात घ्यायच्या असतात, हा प्रश्न मलाही पडलेला आहे, तुम्हालाही पडला असेल. तर बार्शी टुडे युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हे सगळे प्रश्न तुमच्या मनातले, माझ्या मनातले आपण सरांशी विचारूयात. सर नमस्ते. नमस्कार. बार्शी टुडे मध्ये खूप स्वागत आहे आपलं. सर, दलित महासंघाचा पुरस्कार तुम्हाला दलित मित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. 23 ऑगस्ट 2026 रोजी हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय. त्याबद्दल खरं तर बार्शी टुडेच्या वतीने आणि एकूण बार्शीच्या नागरिकांच्या वतीने तुमचं स्वागत करते, अभिनंदन करते. 2008 पासून दलित महासंघ वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देत असतं आणि या वर्षीचा हा तुमचा डेव्हलपर्स क्षेत्रातला जो योगदान दिलेला आहे त्याबद्दल हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय. मनपूर्वक स्वागत आणि आभार. थँक्यू. सर, साधारण तुमचं शिक्षण म्हणजे तुमचा जेव्हा बायोडाटा बघितला तेव्हा तुम्ही प्राथमिक शिक्षक आणि डेव्हलपर्स हे समीकरण कसं जुळलं? साधारण तुमचं बालपण, तुमचं मूळ गाव, बालपण, आई वडील आणि मग शिक्षण असा प्रवास कसा झाला? आमचं मूळ गाव शिना नदी काठी लेवे म्हणून आहे. त्या ठिकाणी 1ली ते 7वीचं शिक्षण झालं माझं. अगदी गाव शिना नदीच्या काठी असल्यामुळे निसर्गरम्य वातावरणात ते गाव. 1ली ते 7वी पासून अगदी हसत खेळत. त्याच्यानंतर 8वी पासूनचं शिक्षण आम्ही महाराष्ट्र विद्यालय बार्शी या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतर 10वी नंतर DED केलं 2 वर्षाचं, शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी. त्याच्यानंतर FY BA ला ऍडमिशन आम्ही शिवाजी महाविद्यालयाला बार्शीलाच घेतलं आणि 91 साली पुणे JEDP पहिला जॉब मिळाला. साधारण किती प्राथमिक शिक्षक म्हणून मी साधारण 30 वर्ष सेवा केली. हे करत असताना एक ह्या क्षेत्राकडे वळण्याचं कारण की ज्या वेळेस आम्ही अकलूजला राहिला होतो त्यावेळेस तिथे एक तांबोळी नावाचे शिक्षक होते. त्यांना ह्या क्षेत्रातली आवड होती आणि त्याच्यामुळे आम्ही या क्षेत्राकडे ऑटोमॅटिक आकर्षले गेलो. पण म्हणजे शिक्षकी पेशा हा खूप वेगळा आहे, म्हणजे ज्ञानदानाचं कार्य आहे आणि हे जमीन देण्याचं कार्य म्हणजे सुट्ट्या भरपूर, उन्हाळी सुट्टी आहे, दिवाळी सुट्टी आहे, त्याच्यानंतर रविवार आहे. ह्या जो आपला वेळ बसून घालवायचा आपण त्या वेळेत ह्या क्षेत्राशी आम्ही निगडीत झालो. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात ऑटोमॅटिक आम्ही वडिलांचं काय होतं? वडील शेती व्यवसाय करायचे. वडील लेवे गावातच आमची मूळ वडिलांची शेती. आजोबा आमचे शेती करायचे. आजोबा हे आमचे गावातले कष्टाचे देवता म्हणून ओळखले जायचे अगदी त्या क्षेत्रातले. आणि शिक्षण घेत असताना परिस्थिती मिडियमच होती. त्याच्यानंतर आम्ही 3 भावंड इथं बार्शीला शाळेला आलो. तिघही चांगल्या क्वालिटीचे शिक्षण घेतलं. लहान बहीण आणि माझ्यापेक्षा एक लहान भाऊ. म्हणजे बार्शीत फक्त शिक्षणासाठी आलो. ओके. मग तिकडे पाण्याचा फार प्रश्न आहे माढ्यामध्ये? माढ्याला पूर्वी होता, पण त्यानंतर आदरणीय दैवत बबनदादांनी आम्हाला बोगद्याची सोय केली. 98 ला त्यांनी बोगद्याचे आणल्यापासून आमच्या गावाला आता 12 महिने पाणी असतं. बार्शीत येण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिलं? बार्शीत प्रोत्साहन 8वी पासूनच जगदळे मामाचे शिक्षण संस्थेत असल्यामुळे बार्शीची ओढी 85 सालापासूनच होती. अगदी बालवयातच बार्शीलाच आपलं घर असावं, बार्शीच कर्मभूमी असावी असं लहानपणापासून वाटायचं. कारण मामांचे विचार त्या काळात प्रत्येकाच्या मनावर घर करायचे, ते प्रत्येकाच्या मनावर ते घर करायचं. त्याच्यामुळे बार्शीची ओढी कायमच असायची. त्याच्यानंतर या ओढीतूनच परत सासरवाडी पण मला बार्शीचीच मिळाली. मॅडम पण बार्शीच्याच आहेत. त्याही पुजारी तावडी म्हणून जवळच गाव आहे, 6 किलोमीटर अंतरावर. त्यांची पण शैक्षणिक संस्था आहे, ते पण शिक्षण क्षेत्राशी निगडीतच आहे. मॅडम पण शिक्षक, त्यांच्या 2 बहिणी शिक्षिकाच. पण तुम्ही मुदतपूर्व शिक्षकी या क्षेत्रात आपण आल्यानंतर ह्यातच थोडा आपला विकास करावा, साईट सोलापूरला टाकाव्या, बार्शीत काय टाकाव्या, हे हेतून आम्ही परत मुदतपूर्व राजीनामा घेतला. त्यात मुलांची शिक्षण पूर्ण झाली. थोरला मुलगा MD मेडिसिन झाला, त्याची मिसेस गायनी धाकटी मुलगी ऑप्थॉलॉजिस्ट करते आता जळगावला. तिने उच्च शिक्षित झाल्यामुळे
बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे शिक्षक, डेव्हलपर्स आणि आणि मेडिकल medical. असं हा तिन्हीचा त्याचा संयोग प्रवास आहे. आहे. मॅडमचं काय योगदान तुमच्या क्षेत्रात माझ्या- शिक्षकी पेशापासून ते आतापर्यंत? मॅडमचं सुरुवातीपासूनच योगदान असं की त्यांनी मुलांकडे खूप बारकाईने लक्ष दिलं हम्म. की त्यांना घडवणं. पहिलं मॅडमचं त्याचं, नाव काय? महानंदा. बर. बर. आणि पहिली ते चौथी पासून मुलांना त्यांनी योग्य शिक्षण देणं. त्याच्यानंतर सकाळच्या स्वयंपाकाचं काम असेल, घरगुती काम असेल, मला घराकडे कसलंही लक्ष त्यामुळं द्यावं लागलं नाही. गावाकडे असेल या पद्धतीने मॅडमने त्यांचं पण यात सिंहाचा वाटा इथपर्यंत आम्ही आणण्यात. पहिली सुरुवात डेव्हलपर्स म्हणून जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिला प्लॉटिंग आम्ही कुरवाडीत केली. बरं. कुरवाडी परांडा रोड म्हणून आहे, त्या ठिकाणी आमचे एक जुने मित्र होते अरुण राऊत म्हणून, बरं. त्यांच्या सहकार्यानं, कारण आम्ही जॉबला असल्यामुळे आम्हाला 10 ते 5 इकडे बघता येत नव्हतं. त्याच्यामुळं प्रत्येक डेव्हलपमध्ये एक चांगल्या क्वालिटीचा मित्र निवडायचा आणि त्याला सोबत घ्यायचं आणि हे काम करायचं. पण हे नॉलेज होतं? नॉलेज मी तुम्हाला पहिल्यांदा कसं सांगितलं की ज्यावेळेस मी अकलूजला होतो त्यावेळेस तिथे एक तांबोळी नाव शिक्षक होते आणि त्या शिक्षकामुळे आम्हाला ह्या क्षेत्रात याची ओढ निर्माण झाली की आम्ही ते पाहायचो. आम्हाला ते रविवारी आम्ही गावाकडे नाही आलो की आम्हाला तिथे डेव्हलपकडे घेऊन जायचे. प्लॉट मोजा, व्यवहाराची देवाणघेवाण कशी करायची. आणि ज्यावेळेस माझं लग्न 95 ला झालं त्यावेळेस ती होते स्वतः. मला म्हणले की आता तुम्ही दोघंही आहात, आता थोडं पैशाचं थोडं बॅकअप झालेलं आहे, तर या क्षेत्रात तुला यायला अडचण नाही, असा तो विषय. मग इथं कोणत्या कोणत्या साईट बार्शीमध्ये? बार्शीमध्ये आम्ही गुंड साईड म्हणून एक केली सुरुवातीला परांडा रोडला, चांगल्या क्वालिटीची. त्याच्यानं अत्रे कृषी नगर, राजा अंबरीश नगर, शिवतीर्थ नगर, चांगल्या क्वालिटीचे. आणि आदरणीय बार्शीचे नेते विकासरत्न राजभाऊ राऊत यांचं पहिल्यापासून 2004 पासून आम्हाला सहकार्य लाभलं. कुठल्याही कामाला गेलो आम्ही तरी कुठल्याच गोष्टीला ना नाही त्यांची, अगदी हसत खेळत आलेलं प्रत्येक काम त्यांनी आमचं झालं. राजाभाऊंशी संपर्क कधी आला तुमचा? 2004 ला. 2004 पासून मी त्यांच्या संपर्कात आहे. सुरुवातीला त्यांचेच इंजिनियर बारोकर साहेब म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही डेव्हलपचं काम चालू केलं. म्हणजे विकास रत्न आमदार, पाणीदार आमदार असं राजाभाऊंना म्हणलं. तुम्हाला त्यांचे कोणते खासियत अशी वैशिष्ट्य आवडली? त्यांचं खासियत स्पष्ट तोंडावर सांगणे, होय किंवा नाही. काम होत असेल तर होतंय, नाही होत असेल तर नाही होत. ही करतो, बघतो, ठेवतो हा प्रकार त्यांच्याकडे नाही. आणि आमच्यासारख्याला त्यांनी सपोर्ट केला की बाबा चांगले डेव्हलप करताना चांगल्या क्वालिटीचं काम द्या, रस्ते चांगल्या क्वालिटीचे करा, गटारी चांगल्या क्वालिटीचे करा, लाईट द्या, कोणालाही तुमच्याकडनं फसवणूक होता कामा नये. आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला काय पाहिजे ती मदत मागा. त्याच्यानंतर आम्ही डेव्हलप करत असताना वनराई पण आम्ही जोपली. प्रत्येक ओपन पेसमध्ये आम्ही झाडे लावली. प्रत्येक एक प्लॉट एक झाड. प्रत्येक प्लॉटला एका प्लॉट धारकांना स्वतंत्र चेंबरची व्यवस्था दिली की जे काही ठिकाणी उघड्या गटारी करतात, आम्ही अंडरग्राऊंड गटारी करतो पूर्ण. त्याच्यानंतर जे तुम्ही प्रत्येक प्लॉटला तुम्ही एक चेंबर दिल्यामुळं प्रत्येकाचे पुढची वाद टाळतात. ते प्रत्येकाला जोडणी आपापली स्वतंत्र राहते. स्वच्छ कुणी करायचा हा वाद निर्माण होत नाही. जो तो चेंबर आपापली स्वच्छ करतो. पाण्याचं नियोजन प्रत्येक प्लॉटला बोर मारून दिलेत आम्ही. आणि सुरुवातीला पाण्याची पाईपलाईन टाकून नगरपालिकेकडे अर्ज केला की नगरपालिका त्यांना जोडणी करून देते. हे सगळे एनए प्लॉट कलेक्टर एनए प्लॉट करतो. आणि पहिल्यापासून कुठल्याही प्रकारचा आम्ही बिगर एनए असा प्लॉट एकही विकलेला नाही वर्षात आता. साधारण एक ग्राहक म्हणून तुम्हाला प्रश्न काय काय येतात? म्हणजे अडचणी बऱ्याच असतात ग्राहकांच्या. ग्राहक आल्यानंतर त्याच्या मनात एक भीती असते की त्याच्या आयुष्याची पुंजी तो आपल्याकडे लागत असतो. त्यांनी एक 10,000 रुपयाप्रमाणे सर्वसामान्य माणसं. आणि ज्यावेळेस तो प्लॉट खरेदी करतो आणि तो ते घर उभा करतो त्यावेळेस त्याचा पहिला फोन आम्हाला येतो की सर तुम्हाला यावंच लागेल, काही करून तुम्हाला या. मॅडमला आम्हाला आधारानं बोलवतात. आतापर्यंत नाही म्हणलं तरी 500 साड्या मॅडमला त्या ग्राहकाकडनं आलेले वास्तुशांती. मॅडम पण या क्षेत्रात काम संध्याकाळी चर्चा घेतल्या गेल्यानंतर होणारच ना. इतकी आपुलकी का निर्माण झाली की आतापर्यंतच्या व्यवसायात आम्ही कोणालाही सातबाऱ्यात फसवलं नाही, व्यवहारात फसवलं नाही. भाव तिथं 10 रुपये चालत 10च रुपये घेणार. एक आबा म्हणून माझ्याकडे आलते, त्यांचे मुलगा त्यांचा एक्सपायर झाला मिलिटरीतून. ती एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या सोनाचे आणि त्यांचे स्वतःचे पैसे आले. मध्यस्थी एजंट असतात आमच्याकडे काम करणारे. त्या एजंटने त्यांना माझ्याकडला शिवतीर्थनगर मधला 11 लाख रुपये भाव सांगितला. मी प्रत्यक्षात देत होतो 9 लाखांना. 11 लाखाप्रमाणे पेमेंट घेऊन आले. त्यांना ती
एक्स्ट्रा झालेलं पेमेंट मी त्याला आहे असं परत दिलं. तेव्हापासून 11 वर्षात ते कुठलाच कार्यक्रम मला सोडून करत नाही त्यांच्या घरचा. बरोबर. आणि इथं जर आले कधी तर माझी भेट घेतल्याशी कधीही जात नाही. म्हणजे व्यवसाय प्रामाणिकपणा सगळ्यात प्रत्येक जण यात एक शिक्का आहे या व्यवसायावर की ह्या व्यवसायात फसवलं जातं. पण हा व्यवसाय 2004 पासून आम्ही बघत असताना किंवा करत असताना कोणालाही कधीही एका रुपयाला फसवल्या नाही. तुम्ही जागा घेताना कधी फसला असा? एकदाही फसलो नाही, कारण भगवंत कृपा आहे. कारण आपण पुढच्याला फसवण्याचा विचारच कधी केलेला नाही, त्याच्यामुळे पुढच्याने आम्हाला फसवण्याचा पण कधी विचार केलेला नाही. म्हणजे अंबरीश राजा अंबरीश आणि राजाभाऊ. राजाभाऊ आणि सोलापूरच्या सुद्धा साईडला आम्ही भगवंत विहारच नाव दिले. ओके. आणि तिथली पण प्रत्येक ग्राहक तिथला विचार तुम्ही बार्शीचे का, तर नावच आपण त्याला भगवंत विहार दिल्यामुळे तुम्ही बार्शीचे का, तर अगदी अभिमानाने आम्ही सांगतो हा आम्ही बार्शीचे. म्हणजे अभिमान आहे तुम्हाला. बरोबर आहे. साधारण एक ग्राहक म्हणून जागा घेत असताना काय काय डॉक्युमेंट्स द्यावे लागतात? त्याचे 30 वर्षापासूनचा सर्च घेतला पाहिजे आपण नियमाने, जे जो कायद्याला अभिप्रेत आहे. 30 वर्षापासून त्याचा सर्च, त्याच्यानंतर त्याचं लोकेशन की बाबा एखाद्या ठिकाणी खड्डा आहे का. आता अलीकडे काय झालं की दक्षिणमुखी प्लॉट म्हणले की थोडं माणसं रिवर्स येतात, तर आम्ही आमची साईट टाकत असताना एकही प्लॉट दक्षिणमुखी होणार नाही याची काळजी घेतो. ओके. असं म्हणजे प्रत्येकाला बाबा वास्तुशास्त्र पाळून, कारण आपण किती जरी विज्ञानवादी झालो तरी प्रत्येक जण वास्तुशास्त्र पाळतोच. बोर तुम्ही एखाद्याला जर तुम्ही आग्नेय कोपऱ्यात घ्या म्हणलं तर तो कधीच घेणार नाही, ईशान्य कोपऱ्यातच घेणार. बरोबर आहे. मग आता काय काय साधारण सोयी सगळ्या सोय आम्ही अशी करतो की प्रत्येक प्लॉटला आम्ही रस्ते चांगल्या क्वालिटीचे देतो, की जे रस्ते आम्ही 2011 साली केले ते रस्त्याला आणखी कुठेही काही झाले नाही. त्याच्यानंतर प्रत्येक ग्राहकाला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आम्ही दोन्ही बाजूने टाकतो. दोन्ही बाजूने टाकण्याचा फायदा असा की रस्ता खोदला जातो, प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र चेंबर देतो आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र झाड देतो. ही झाडं आम्ही मोठं करून देतो, त्यांना वर्षभर पाणी घालतो. आता जर तुम्ही बघितलं राजा अंबरीश मध्ये तुम्हाला 355 झाडं तुम्हाला अगदी मोठी झालेली आहेत. ती झाडं अशी काही वेगळी आणलेली जंगली झाडं लावतो मुद्दामच, कारण तिथं आपण परत आपली सिक्युरिटी नसते, त्याच्यामुळे जनावरांचा वगैरे फिरस्ती त्रास होऊ नये म्हणून आम्ही ती जंगली झाडं लावतो, ती मोठी पण करतो. आता तुम्ही शिवतीर्थनगर मध्ये आलात तर तुम्हाला सगळी झाडं मोठी झाली. ग्रामपंचायत एरियामध्ये प्लॉटिंग नसतं काही ठिकाणी, असतं त्याचे नियम वेगळे राहतात. ग्रामपंचायत त्याला टीपी सँक्शनच राहतात ते. आणि आतापर्यंत जास्त काम हे नगरपालिका अंडरच केलं. ग्रामपंचायत फक्त भोसरे आणि टेंभुर्णी ग्रामपंचायत अंडर काम केलं. म्हणजे तुम्ही टेंभुर्णी पर्यंत गेलेले आहात? टेंभुर्णीला पण आहे. आता 3 वर्षात कमी झालं, सोलापूर कमी केलं, चालू केलं. असा एखादा अनुभव ग्राहकाचा खूप चांगलं असं तुमचं सांगायचंच म्हणलं तर एका सर्वसामान्य कुटुंबातील नवरा माझ्याकडे प्लॉट घेतला होता. त्यावेळेस रेट कमी होते, मग त्यावेळेस त्या प्लॉटची किंमत वाजवी होती. आमचा व्यवहार पूर्ण झाला, कागद करून दिला, तर त्या ताईंनी मला परत महागारी येऊन 5,000 रुपये दिले. म्हणजे ही कशासाठी रडायला लागल्या, आमचं खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं. तसं नसते व्यवहारात, नाही राहू द्या तुम्ही जेवण करा, तुम्ही ह्याचं काहीतरी खावा, घरी नाही जा तुम्हाला काहीतरी खायला नाही. असे पण अनुभव आहे. सर्वसामान्य ज्या वेळेस एखादा माणूस प्लॉट घेतो त्याच्या चेहऱ्यावरला जो आनंद असतो तो अगदी बघण्यासारखा असतो, कारण त्याच्या आयुष्याची त्याला कमाई आणि माणसाच्या जीवनात सध्या अन्न वस्त्र निवारा हे तर मूलभूत गरजा आहेतच, आणि त्याच्यानुसार घर स्वप्नातलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं घर झालं पाहिजे, आणि त्या दिशेने आम्ही काम करतो. साधारण किती गुंठ्याचं असते? आपण पूर्वी 550 स्क्वेअर मीटरची परमिशन होते, पण आता मिनिमम 100 स्क्वेअर मीटरच्या पुढचे प्लॉट टाकायला लागतात. 1 गुंठ्याचे पुढचे 1 गुंठा ते साधारण 1.5 गुंठ्यापर्यंत प्लॉट टाकतो आपण, आणि मेन रोडला असते तर थोडे मोठे टाकतो व्यावसायिक स्वरूपाचे, अशी तिची असते. म्हणजे आजूबाजूला वस्ती बघून वगैरे आम्ही निवड जमिनीची करताना त्याच पद्धतीने करतो की जेणेकरून पुढे ते ग्राहक आपल्याला मिळतील. आता डेव्हलपर्स या क्षेत्रात जर काही तरुण येऊ इच्छित असतील तर ह्या क्षेत्रात आल्यानंतर हा पैसा आहे, पैसा काय करू शकतो हे सगळ्या जगाला माहिती. त्याच्यामुळं जमिनीवर जी जुनी म्हण आहे की जमिनीवर राहायला ज्याला जमतं त्याने ह्या क्षेत्रात यावं, ज्याला जमिनीवर राहायला जमतं त्याने ह्या क्षेत्रात यावं. नाहीतर असे आम्ही खूप बघितले 30 वर्षात केले की कंडा गोंडा हॉटेलशिवाय जेवायचं नाही.
माझं पाणी पण गाडीतच असतं 6 वाटल्या भरून आणलेलं असतं दिवसभराचं. एवढी पत्ते पाळलं तर तुम्ही पुढचे दिवस चांगल्या स्वरूपाचे बघू शकता. बरोबर. म्हणजे हे शिक्षक असल्यामुळे पण जरा आहेत त्या वातावरणात आम्ही राहिल्यामुळे आध्यात्मिक गुण थोडेसे आले. बरोबर आहे. आता साधारण ग्राहकांना काय सांगाल की जर प्लॉट घ्यायचा असेल तर काय काय बघावं त्याच्यामध्ये? त्यांनी एकतर सातबारा बघावा, सातबाऱ्यावरची निवड, त्याच्यानंतर सर्व लेआउटसाठी जे कागदपत्र लागतात त्याची सर्व चाचणी करावी. त्यातलं तुम्हाला निवडच काही कळत नसतं तर एखाद्या विद्यार्थ्याचा सल्ला घ्यावा किंवा त्याच्याकडे ते डॉक्युमेंट बघून हे खरं आहे खोटे तपासा. आणि लोन वगैरे सँक्शन करून देतो आपण? लोन नाही शकत आता. लोन द्यायचं म्हणलं तर त्याचं सिव्हिल आलं, त्याचं वर्क आलं. पण तुमच्याकडून तशी काही सेवा? आम्ही एखाद्याला जर गरज तशी पडली तर बँकेशी कॉन्टॅक्ट करून देतो आम्ही त्यांच्याशी, आमचे ही कागदपत्र घ्या आणि त्या आधारे त्यांना लोन द्या. पण आता बँकेचे लोनची प्रोसेस तर तुम्हाला माहितीच आहे. बरोबर. असं काही समाजसेवा तुमच्या हातून? आमची समाजसेवा म्हणलं तर पूर्वी आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटपाचं काम करायचो. त्याच्यानंतर कोविडमध्ये बऱ्याच लोकांना मदत केली, तर ती गोपनीय असं या स्वरूपात. त्याच्यानंतर सर्वसामान्य ग्राहक आला एखादा तर त्यांना आपण आज माझ्याकडे पैसेच नाहीत सर प्लॉट घ्यायला, तो किती दिवसांनी देऊ शकतो. काही जणांनी आमच्याकडे प्लॉट घेऊन त्याच्यावर लोन काढून मग पैसे आणून दिले. या पद्धतीच्या बऱ्याच जण सेवा दिली. पण आता हे समोर जे ग्राहक बघत आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तर ते पण कन्सेशन काही मिळणार का? अगदी मिळणार. बार्शीकरांसाठी खास सवलत काही? बार्शीकरांना जर तुम्ही चव्हाण सर म्हणले तर माझी एवढी स्वस्त प्लॉट कोणाकडेच नसतं. ओके. आमचा तो क्रायटेरियाच आहे. आणि पुरस्काराच्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे आधी कुठले काही शिक्षकी पेशात तसे मिळाले? शिक्षक पेशाचं शिक्षण क्षेत्रातले पुरस्कार मिळाले. तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मॅडमना मिळाला, मला मिळाला, दोघांनी आम्हाला पुरस्कार मिळाले. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा पुरस्कार हे तुम्हाला मग आपल्या मुलाखतीत झाल्याप्रमाणे, आपल्या चर्चा झाल्याप्रमाणे, ग्राहकाच्या चेहऱ्यावरचा हसू, की जसं आपण एखाद्या वर्गात एखादा शिक्षक गेला आणि तो ज्यावेळी टीचिंग करायला प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की तो आपल्याकडे यावा, त्या सरांनी आपल्या तासावर यावं, त्या सरांनी आपल्या तासावर यावं. तसं ह्या व्यवसायातलं पण आहे की प्लॉट आपल्याकडे घ्यायचा म्हणजे फसणार नाही, तो फसणार नाही ह्या इथून तो येतो. अगदी लहानापासून. आणि आमचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे, काही माता भगिनी आपल्या सॅलरी साठवतात, मला तर सांगायची गरज नाही, कारण ते पतीच्या पश्चात साठवलेले पैसे असतात. अशा जर एखाद्या पत्नीनं आमच्याकडे प्लॉट घेतला तर तो प्लॉट आमच्याकडनं 10-10 वर्ष उघड होत नाही. ती तिच्या चांगल्या कार्यासाठी वापर होतो त्या गोष्टीचा. आमच्याकडे दोन्ही भावांनी प्लॉट घेतले तर त्यांनी जर सांगितलं हा शेकवर ठेवा तर आम्ही कधीही त्याचा ओहप कुठं करत नाही. त्याच्यामुळे ग्राहकाकडे महिलांसाठी काही खास सवलत आहे का? म्हणजे मी पण तुमच्याकडे प्लॉट घ्यायला? अगदी महिलांसाठी तर अगदी तुम्ही जर कुठं तुम्ही प्रश्न विचारले की सरांकडे महिला गेल्यानंतर प्लॉटच्या बाबतीत काय होत, अगदी त्याच्यामुळं या व्यवसायात आतापर्यंत मार्गदर्शक साधारण शिक्षकी पेशात पण आणि तुमच्या या डेव्हलपर्सच्या क्षेत्रात पण मार्गदर्शक तुम्ही दांबोळी सर हे अकलूजचे होते, त्यांचाच आदर्श घेतला. आणि या क्षेत्रात सगळ्यात महत्वाचं जर गुण कुठला ठेवायचा असेल तर चिकाटी हा सगळ्यात महत्वाचा गुण. आणि कुठल्याही गोष्टीत तुम्ही नर्वस व्हायचं नाही. कधीपासून आहे तुम्ही साधारण या क्षेत्रात? 2004 पासून सातत्य. यात फक्त तुम्ही ह्या जर क्षेत्राला म्हणले की बाबा याचं काम आता व्हायला पाहिजे, ह्या क्षणाला व्हायला पाहिजे, हे तसं घडत नाही. या सगळ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहे. निसर्गाचे कधी कधी अडथळे निर्माण होतात. काही वेळेस तुम्हाला अधिकारी रजेवर जाणं असतं, ह्या गोष्टी तिथे येतात, तर त्यावेळेस तुम्हाला अगदी काट्यावर चालण्याजोगं हे काम नाही. संयम ह्या क्षेत्रात सगळ्या कुठलं का व्यवसाय तुमचा असणं संयम तर गरजेचंच आहे. त्यामुळे क्षेत्रातला संयम पाहिजे. दलित महासंघाचा पुरस्कार? दलित महासंघाचा पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल प्रथम मी महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराज, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांना प्रथम नमस्कार करतो, स्मरण करतो त्यांचं. आणि हा पुरस्कार मी आमचे जुने मित्र 15 वर्षापासून ज्यांचा आमचा सहवास आहे असे संदीप आलाट सर, त्यांना आमच्या कार्याची पूर्ण माहिती असल्यामुळं त्यांनी आमच्याकडे पुरस्कारासाठी विचारणा केली. आणि त्यांना सांगितलं की आम्ही जर तुमच्या क्रायटेरियात बसत असू तर तुम्ही आमच्या नावाचा निश्चित विचार करू शकता. त्याच्यानंतर
आमचं तुम्हाला मार्गदर्शक असतील किंवा बार्शी तालुक्याचे दैवत असतील, विकासरत्न असतील, बहुंचा पण तो 18 असायचा की तुम्ही कुठल्या तरी सार्वजनिक जीवनात या. त्यामुळे या पुरस्काराचा मी स्वीकार केला. बरोबर, मस्त, खूप छान तुमचं योगदान आहे. असेच तुमच्याकडून बरेच प्लॉटिंग विक्री हो आणि त्यातला एखादा मलाही छानसा मिळो अशी अपेक्षा करते. आणि इथे ज्या महिला आहेत त्यांनी पण नक्कीच सरांशी संपर्क साधा. सरांनी जसं सांगितलं की ते अगदी भावनिक झाले होते, तर अशा स्त्रिया पैसे चोरून ते पैसे साठवत असतात आणि मग आपलं छानसं स्वप्नातलं घर तयार करत असतात. अशा प्रत्येक ग्राहकांसाठी घर घेण्यासाठी चव्हाण सरांशी नक्की संपर्क साधा. दुसरा एक तर तुम्हाला प्रसंग सांगला, एक मिल्ट्रीतला ताई होत्या. हा, भाव आमचा उदाहरणार्थ 10 रुपये आहे, तर ती सर तुमचा भाव किती आहे त्या ठिकाणी 10 रुपये, तर त्यांचे मालक म्हणे 7च रुपये. सर माझ्यासाठी मी तुम्हाला 2 रुपये माझ्या जवळचे देते, त्यांना तुम्ही होय म्हणा. अशी पण उदाहरण आहेत की मला तर ती घ्यायचीच आहे, तर त्यांच्या हट्टासाठी तुम्ही त्या रेटला त्यांना तुम्ही होय म्हणा. असं इतके महिलाच फक्त प्लॉट घेऊ शकतात जास्त, आणि महिलांच्या हट्टामुळेच घर तयार होतं. कुणाचंही घर असू देत, त्यात तुमच्याही आमच्याही सौभाग्यवतीमुळेच आमचं कोरडीतलं घर छानपैकी तयार झालं, त्यांच्या हट्टामुळेच. तर आमची ओढ शेतकऱ्याची मुलं म्हणले की शेतीकडे ओढ असते, शेतातच घर बांधू, गावाकडेच घर बांधू. मुलांना पण चांगलं हो, मुलं शिकली स्वतः. प्रायमरीला आमच्याकडेच होती, पहिली तेच होती, जेडीपीलाच होती, त्याच्यानंतर माध्यमिक शाळेला तिथं नूतन विद्यालयालाच होती, त्याच्यानंतर राजेश शाहू महाराज नंबर लागले त्यांचे लातूरला, त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर त्याचे MBBS अश्विनी मेडिकल कॉलेजला झालं, आणि आता ऑप्थॅल्मॉलॉजी करते ती जळगावला. मुलाचं MD मेडिसिन कोल्हापूरला झालं. सुनबाई आमच्या लातूरच्या आहेत, त्या पण MBBS नंतर गायनिक करतात, MG. चांगलं आहे, मस्त. आणि त्यांचं पुढे सेवा करण्याचा, त्यांचा पुढे सेवा करण्या बार्शीकरांचीच त्यांना पण सेवा करायची. ते बार्शीतच त्यांचं मेडिकल हब उभारणार आहेत. त्याच्यानंतर आम्हाला जशी बार्शीची ओढ आहे तशीच त्यांना पण बार्शीचीच ओढ आहे. विशेष आहे. आणि आगामी संकल्प काही आहेत, काही डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्या हातून कुणी ग्राहक फसला नाही पाहिजे, एक पहिलं क्रायटेरिया. तिन्ही क्षेत्रात नाही फसला पाहिजे, कागदपत्राच्या बाबतीत असेल किंवा तुम्ही तुमचं भाव जेव्हा आपण म्हणतो पैशाच्या बाबतीत फसला नाही पाहिजे. आणि पुढे जर त्याला एखादी समस्या आली, उदाहरणार्थ एखाद्याला 2000 साली मी प्लॉट विकला किंवा 2004 साली विकला, त्याला जर आज काही समस्या आली तर त्याचा फोन मी अगोदर घेतो आणि तिथं जाऊन त्याची समस्या सोडवतो की चूक कोणाचं बरोबर कोणाचं. आणखीन पण ते पथ्य मी पाळलेलं आहे. त्याच्यामुळं दुसरा असा फायदा होतो की तो माणूस किंवा तो ग्राहक 10 जणाला सांगतो की सरांनी माझं त्यांच्याकडे 20 वर्षापूर्वी प्लॉट घेतला होता, आज मला अडचण येते, त्यांनी स्वतः सोडून दिली. तो एक आपला त्याचा बेनिफिट. आणखी काही साईट सुरू करायचं आता सध्या? आता आम्ही सोलापूरवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. सोलापूरची साईट संपल्यानंतर मेट्रो सिटीत जाण्याचा काही विचार? टेंभुर्णी गाठलं, पुणे गाठायचं म्हणलं तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची आणखीन तिथे एवढी झेप पोचणार. प्रामाणिकपणा आहे, पण तिथं पैशात मोजलं जातं सगळं. बार्शी सारख्या ठिकाणी, सोलापूर सारख्या ठिकाणी आणखी पैशात एवढं मोजलेलं जात नाही. आपण एखादी जमीन बघत असताना जे जमीनदार आहेत ते पण आता आपलं अशी पद्धत असल्यामुळे आपल्याला ते थांबतात सगळ्या गोष्टी अर्थ करण्याच्या दृष्टीने सुद्धा. बार्शीकर जातात नक्कीच. बार्शीकर पुणे काय अगदी कंट्री. आमचे मित्र अजित डोंगरवार सरांनी पुण्यात बऱ्यापैकी त्यांची कालची मुलाखत ऐकली. 50-60 जर कंट्री फिरत असतील, 50-60 कंट्री फिरून आलेत. त्यांच्यासारखे दिलदार मित्र पूर्ण भविष्यात आम्हाला भेटले तर आम्ही पण पुण्यापर्यंत जाऊ. नक्कीच, 100% एखादी साईट तिकडेच कुठेतरी काढली तर चांगलं होईल. राजाभाऊंकडून काय शिकलात तुम्ही? खूप चांगलं सांगितलं. राजाभाऊंकडे आम्ही ते शिकले, स्पष्ट वक्तेपणा, वेळेला महत्व देतात, ते स्पष्ट वक्तेपणा आहे त्यांच्याकडे. त्यांची चिकाटी आहे, चिकाटी, त्यांच्या एवढी चिकाटी तर मी कुठेच भेटले, माझ्याकडे पण नाही चिकाटी. ह्या क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात सहज जरी बसलं तर त्यांना राजकारणाच्या गप्पा कमीच मारतात. ते व्यवसायातल्याच प्रत्येक माणसाने व्यवसाय केला पाहिजे, 4 पैसे मिळवले पाहिजे. बरोबर.
असं त्यांचं नेहमी धोरण असते. राजकारणावर ते 10% पण कुठल्याही माणसाशी बोलत नाही, व्यवसायातूनच बोलतात प्रत्येक ठिकाणी. आज त्यांनी प्रत्येक क्षेत्रात पाऊल त्याच हेतून ठेवलं ना, की अर्निंग झालंच पाहिजे. अर्थकारण नाही सुद्धा एक माणूस सुधारतो ह्याचा अर्थ तो माणूस सुधारत नसतो, तो तालुका सुधारतो. बार्शीतले समजा 10 माणसं श्रीमंत झाली तर बार्शी तालुका श्रीमंत, त्याच्यानंतर बार्शीतले सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर श्रीमंत, त्याच्यानंतर महाराष्ट्र श्रीमंत म्हणणार, आणि त्याच्यानंतर देश श्रीमंत म्हणणार. आपण बघतो की आपल्या देशातली जर प्रत्येक माणूस जर अर्थकारणाचा विचार केला प्रत्येकाने, देश श्रीमंत म्हणजे कोण श्रीमंत? प्रत्येक व्यक्ती श्रीमंत. तुमच्या प्रत्येकाने आपला जर ग्रोथ वाढवला पाहिजेचा तर ऑटोमॅटिकली देश सुधारणार. म्हणजे नेमकं काय सुधारणार? म्हणूनच तुम्हाला म्हणलं ना, टेंभुर्णी पासून पुण्याचा प्रवास सहज होईल. सहज होईल. मी तुम्हाला आता सांगितलं त्या ठिकाणचे क्रायटेरिया वेगळे आहेत. आणि आम्ही बांधकाम क्षेत्रात का पडत नाही तर त्यात अनेक अडचणी निर्माण होतात. लेबर प्रॉब्लेम आहे, त्याला 24 तास तुम्हाला त्याच ठिकाणी लक्ष द्यावं लागतं, आणि त्याची आवड पण कमी. हे आम्ही ह्या प्लॉटिंगचं कसं आहे, व्यवस्थित जिथले ते डेव्हलप केलं, तुमच्या ताब्यात तुमचा प्लॉट दिला की माझी जबाबदारी संपली. त्याच्यामुळं ह्या गोष्टी घडतात. भगवंताचे असेच आशीर्वाद तुमच्या पाठीशी. तुम्ही म्हणला तसंच भगवंताचे आशीर्वाद सोलापूर पर्यंत आम्हाला घेऊन गेले, पुण्यापर्यंत घेऊन जातील कदाचित, नेणारे पण नेतील. हा बरोबर आहे. अगदी म्हणजे महिलांना स्कीम ठेवली की नक्की पुण्यापर्यंत नक्की जाणार अशी अपेक्षा करते. धन्यवाद. थँक्यू. आणि असंच तुमचं कार्य पुढे जात राहू. शेवटी सगळ्यांना नमस्कार, सर्व बार्शीकरांना नमस्कार. भगवान चरणी लीन होऊन आपण माझी मुलाखत घेतली याबद्दल त्रिवार आभार तुमचे. थांबतो. थँक्यू.